पाऊस नाही. राज्यात फक्त काय होणार आहे की विदर्भामध्ये आता हे शेवटच्या आठवड्यात म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यामध्येच काय होणार आहे, एका पाठोपाठ दोन कमी दाबाचे पट्टे असल्यामुळं त्या भागातच तिकडंच पाऊस पडणार आहे. ते पाऊस आपला इकडं महाराष्ट्राकडे येणार नाही, आपलं मराठवाड्याकडे पश्चिम महाराष्ट्राकडे येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात. ते पाऊस विदर्भालाच पडणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी. म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर ह्या शेवटच्या आठवड्यात देखील भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, इकडं अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली ह्या परिसरामध्ये शेवटच्या आठवड्यात पाऊस आहे, म्हणून हे लक्षायचं. मराठवाड्याची परिस्थिती जर बघितली तर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर या भागामध्ये मात्र खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तुमचं धन सुकत असेल तर तुम्ही तुमच्या पाण्याची व्यवस्था करू शकता. कारण की खूप असा मुसळधार पाऊस नाही, स्थानिक वातावरण तयार होऊन असाच पाऊस पडत राहणार आहे. म्हणजे एवढे 10 दिवस म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत म्हणजे असाच विखुरलेल्या स्वरूपात मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार, असाच विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, सर्व दूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडं सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, अहिल्यानगर, पुणे या पट्ट्यातल्या जे शेतकरी तर त्यांना देखील सांगू इच्छितो की तुमच्याकडं सध्या तरी म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत तरी मोठा पाऊस नाही. त्याच्यानंतर मुंबईला देखील सरी येत राहतील, म्हणून मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षायचा. पण जास्त पाऊस सगळ्यात जास्त भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी त्या परिसरामध्ये, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर परतवाडा, अकोला, त्याच्यानंतर इकडं शेगाव, खामगाव, त्याच्यानंतर जळगाव, जामोद घाटाच्या खाली नांदुरा, मलकापूर, त्याच्यानंतर जळगाव, रावेर, त्याच्यानंतर इकडं धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्येच काय होणार, मोठा पाऊस पडणार आहे, शेतात पाणी साचणार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षायचा. काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येणार आहे, म्हणून हा अंदाज देखील त्यांनी लक्षायचा. आणि मराठवाड्यात मध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड, हिंगोली, वाशिम ह्या परिसरामध्ये अंदाज. सर्वप्रथम नाथसागर आहे. नाथसागर जवळपास 93% भरलंय आणि त्याचं रात्रीच्याला पाणी सोडलंय. तर त्याच्याखाली जे 12 बॅरेज आहेत म्हणजे 12 बंधारे आहेत, त्या बंधाऱ्यामध्ये आता ह्या 2 दिवसात तिकडे पाणी येणार आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपण आपल्या मोटर असेल तर काढून घ्या, वरी घेऊन ठेवा. कारण की कोणत्याही क्षणी पाणी येऊ शकतं. आपली जनावरे नदीच्या काठी आता चरायला सोडू नका, बांधून देखील नका. कारण की पाणी गोदावरी नदीकडून डायरेक्ट नांदेडकडे पाणी येणार, म्हणून हे लक्षायचं. आज देखील राज्यामध्ये सांगायचं झालं तर पण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस आज देखील पडणार आहे. म्हणजे आज 5, 6, 7 आणखी 3 दिवस सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, जत, सांगली, सातारा, त्याच्यानंतर इकडं बारामती, श्रीगोंदा, त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पाथर्डी ह्या पट्ट्यामध्ये, कडाष्टी ह्या पट्ट्यामध्ये आज 3 दिवस आणखीन पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा, त्याच्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र आणखीन 7 ऑगस्टपर्यंत पाऊस चालू राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर विदर्भात शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, पूर्व विदर्भात मात्र 15 ऑगस्टला मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या 6 5 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ